डॉक्टर कोण आहे? हां डॉक्टर कोण आहे? डॉक्टर कोण आहे? बराबर ते डॉक्टर आपले ॲम्ब्युलन्स लावतो बोलून डॉक्टर दुर्लक्ष शेवटचं हो सर बोलू एक 10 मिनिटात साहेब माईक चालू ठेवलाय ऑनलाईन माहिती आपला पोलीस प्रशासनाचा एक स्पीकर आहे तेवढं जरा बंद जाऊ 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 इथं आवड साहेब असतील त्यांच्याकडे एक स्पीकर आहे तेवढं त्यामध्ये प्रशासनाकडे प्रशासनाचा स्पीकर मागवा आवड साहेब आपण साठे साहेब साठे साहेब साहेब तुमचा स्पीकर द्या ना चूक घेतला ठीक आहे मागवतो आवड साहेब तुम्ही आवड साहेब स्पीकर मागवतो स्पीकर आपला चौकीमध्ये आहे दादा जरा मागचे स्टेजवरचे थोडेसे हे करायचं मागे खाली उतरा सगळे चांगले या ठिकाणी आवाज येत नाही अविजबा बोला सूचना द्या
सर्व आपले समाज बांधव उपस्थित, अनेक उशिरापर्यंत आपली शासनाची बैठक चालू होती. भाऊंचं 10व्या दिवसातलं उपोषण आणि हा समाजाचा प्रश्नाबरोबर त्यांच्या ज्या काही घटना घडल्यात ती सासऱ्यांच्या आहेत, साडूच्या आहेत, अतिशय वाईट घटना घडल्या. म्हणजे एका बाजूला चर्चा होते, त्याचा आनंद आम्हाला आहे, परंतु त्याच्याबरोबर आमचं दुःख आहे. या बैठकीसाठी आपले विधान परिषदेचे सन्माननीय सभापती नामदार राम शिंदे साहेब, आपले जळगावचे मंत्री महोदय आदरणीय गिरीजी महाजन साहेब, त्याचबरोबर आपले राज्यसभेचे खासदार रामरावजी वडकुते साहेब, आपले समाजाचे नेते गोपीचंदजी पडळकर साहेब, माजी आमदार रमेशजी शेंडगे साहेब आणि आपण सर्व शिष्टमंडळ, आणि त्याचबरोबर आपल्या धनगर समाजाचा भूषणसिंह होळकर साहेब, या ठिकाणी मंत्री महोदय गिरीजी महाजन साहेब, आपल्या वेदना, दुःख, भावना स्टेजवरील आपल्या सर्व समाज बांधवांना एक विनंती आहे. या साहेब, साहेब इकडून पडळकर साहेब, पडळकर साहेबांना पुढे बोललो. पडळकर साहेबांना विनंती, पुढे या पडळकर साहेब, तुम्ही वरती राजे, राजन नाही होत ताई, राजन नाही होत ताई, हो ताई, 2 मिनिट राजन आली कोण. आता सगळे शांत राहा, 1 मिनिट, सगळे शांत बसा 2 मिनिट. आपले उपस्थित सर्व समाज बांधव, उपोषण करते दीपक भाऊ बोराडे यांचं 10 दिवसातलं आज उपोषण 10वा दिवस आहे. साहेब, आम्ही 16 तारखेपासून हे उपोषण सुरू केलंय. अनेक वेदना, दुःख, अनेक प्रसंगांना आम्हाला या ठिकाणी सामोरं जावं लागलं, परंतु आम्ही कुठल्याही प्रकारे नाउमेद न होता हा लढा समाजाच्या हक्काचा लढत राहिलो. आज आपण या ठिकाणी सन्माननीय मंत्री महोदय गिरीजी महाजन साहेब, विधान परिषदेचे आपले सर्वांचे आधारस्तंभ नामदार राम शिंदे साहेब, त्याचबरोबर विधानसभेचे सन्माननीय सदस्य आपल्या सर्वांचं आशास्थान धनगर समाजाचे नेते गोपीचंदजी पडळकर साहेब, आपले ज्येष्ठ नेते माजी आमदार आनंदराव पाटील साहेब, आपल्या धनगर समाजाचं भूषण, होळकरशाहीचं भूषणसिंह होळकर साहेब, बाकीचे सगळेच आपण, आणि राज्यसभेचे खासदार वडकुते साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी 1-2 मिनिटांमध्ये फक्त तिथल्या बैठकीत आपली जी चर्चा झाली त्याच्यावर चर्चा करू, कारण आपली चर्चा जी तिथं अंतस्थ झाली, परंतु इथं जे समाज बांधव आहे तर त्यांनाही ती कळली पाहिजे. म्हणून आज हा लढा लढत असताना आज दुपारीच एक वाईट घटना आपल्या सर्वांना कळली की दीपकराव बोराडे साहेबांचे सासरे, जे जालन्याला दीपकराव बोराडेंच्या बरोबरच राहतात, त्यांना परवा दिवशी त्यांना जो वेदना झाल्या, दुःख झालं, त्यांच्या शरीराला एक सौम्य अटॅकचा धक्का लागला आणि त्याचा व्हिडिओ तिकडे बघण्यात गेला. आणि झालं काय, यांचं संपूर्ण कुटुंब, पत्नी, घरचे सगळे, मुली, ते सगळे इथं आहेत आणि एक लहान मुलगी आणि बाकीचं म्हणजे ते सासरे त्यांच्याकडे होते. त्यामुळे त्यांनी आज दुपारी आत्महत्या केली, सांगायला वाईट वाटतं. त्याचबरोबर आता दुसरी एक दुःखद घटना, त्यांचे साडू, त्यांचं आजारपणामुळे दुःखद निधन झालं. परंतु या दोन्ही घटना बरोबर आहे.
आणि 10 दिवसाचं उपोषण, मागच्या जालन्याला 16 दिवस उपोषण केलं, पंढरपूरला 16 दिवस उपोषण केलं. निश्चितपणानं हा लढा लढत असताना आदरणीय गिरीजी महाजन साहेब, राम शिंदे साहेब आणि पडळकर साहेब, वडकुते साहेब यांनी राजे एकत्रित येऊन आज एक आकृतीबंध तयार केला की या पद्धतीने आपण गेलं तर आपल्या मागण्या घेऊन आपल्याला पुढे जाता येईल. 31 मे पर्यंत त्याला आपण अल्टिमेटम दिलेला आहे. सरकारने शासनाच्या वतीने स्वतः गिरीश महाजन साहेब यांनी ती आपली जबाबदारी घेतली आहे. त्याच्यावर विस्तृत आपण त्यांनी एक लेखी पत्र तयार केलं आहे. भले आज आपल्याला वाटत होतं की दीपकराव बोराडेंनी स्पष्टपणे सांगितलं होतं या ठिकाणाहून एक तर एसटी आरक्षणाचं सर्टिफिकेट आपल्या हातात मिळेल किंवा माझी डेड बॉडी या ठिकाणून जाईल. परंतु भाऊंना दुपारपासून आम्ही सगळ्यांनी विनंती अशी केली की भाऊ कुठल्याही परिस्थितीत आपल्याला उपोषण थांबवायचं. उपोषण थांबलं म्हणजे आपला लढा थांबत नाही. आणि आज सगळ्यात आनंदाची, जरी यांच्याबरोबर दुःख असलं तर आनंदाची गोष्ट आहे की आपले नेते मंडळी सुद्धा या लढ्यासाठी सगळे एकत्रित झाले. त्यामुळे या दुःखाच्या प्रसंगी आपण एकदा टाळ्याच्या गजरात त्याचं स्वागत केलं पाहिजे. आता निघताना पडळकर साहेबांना ते म्हटले ठीक आहे लढा चालू आहे, मला कुठलाही श्रेय नकोय. पण आम्ही सगळ्यांनी विनंती केली की तुम्ही काही दिवस, अनेक दिवस तुम्ही लढा लढलेले आहे. ठीक आहे, आज तुम्ही या विधानसभेमध्ये असताल, परंतु तुमच्या भावना सुद्धा तितक्याच समाजाचा हा प्रश्न सुटावा यासाठी आहे. तोच राम शिंदे साहेबांचा सुद्धा म्हणजे तीच भूमिका आहे आणि वडकुते साहेबांची तीच भूमिका आहे. आणि राजेंच्या बाबतीत भूमिकेचं तर तुम्हाला सांगायची गरज नाही. आणि अनंतराव पाटील जे आज 80च्या वयाच्या याच्यात गेले, परंतु त्यांनी सुद्धा तीव्रतेने हा लढा लढलेला आहे. त्यामुळे तुम्ही 35 वर्ष तुम्ही हा लढा लढला. अर्जुन दादा, ही सगळी मंडळी एकत्रित आली. आज 2 दिवसांनी, 4 दिवसांनी, महिन्यांनी आरक्षणाचा प्रश्न निकाली निघतोय न निघतोय हे आज आपल्याला सांगता येत नाही. परंतु आपल्या दृष्टीने या आझाद मैदानाच्या व्यासपीठावर आपले हे सर्व नेते मंडळी एकत्रित आले, या सगळ्यात मोठा आपला विजय आहे असं मानणारा मी कार्यकर्ता आहे. कारण मी सुद्धा हक्काने का बोलतोय का माझे सुद्धा 2-2, 3-3 उपोषण झाले. प्रत्येक लढाईत जो जण येत असेल, मग तो पडळकर साहेबांचं आंदोलन असू द्यात, पांडुरंग मिरगलचं असू द्यात, दीपक भाऊ बोराडेंचं, कोणत्याही नेत्याने आंदोलन पुकारल्यानंतर आम्ही समर्थपणे, म्हणजे त्यात प्रकाशांना शेंडगेंचं मी प्रामुख्याने नाव घेऊ, या कोणत्याही मंडळीने नाव घेऊ दे, म्हणजे यांनी ज्या ज्यावेळेस लढे पुकारले, मला माझ्या पद्धतीने आम्हाला सगळ्यांनी त्या लढ्यात उडी घेतली, काम केलं. त्यामुळं निश्चितपणानं आपल्याला शासनाच्या वतीने जी भूमिका आहे ती भाऊ आम्हाला योग्य वाटली. तुमच्या अप्रोक्ष काही गोष्टी तुम्हाला मान्य नव्हत्या, परंतु तुमचे सगळे सहकारी लढ्यात असणारे बरोबर आम्ही त्याला मान्यता दिली आहे. भले तुम्हाला तुमच्या मनात ते पटणार नाही, परंतु आमची तुम्हाला सगळ्यांची विनंती की आता आपण हे उपोषण स्थगित करावं, थांबावं आणि यानंतरचा लढा आपण नेटाने लढू. कारण तुम्ही जगणं आमच्यासाठी तितकंच मोठं आहे. म्हणजे लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा एक पोशिंदा जगला पाहिजे अशी भूमिका आमची आहे. भाऊ तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. निष्ठोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा जय हो. धनगर समाज एकजुटीचा, धनगर समाज एकजुटीचा. धनगर समाजाच्या एसटी आरक्षण अंमलबजावणीच्या निमित्तानं सातत्यानं धनगर समाज संघर्षाच्या भूमिकेमध्ये आहे. अनेक आंदोलनं गेल्या 40 वर्षामध्ये सुरू आहेत. प्रत्येक टप्प्यामध्ये धनगर समाजाच्या नेतृत्वाने वेगवेगळ्या प्रमाणात मोठ्या लढाई केलेल्या आहेत, परंतु आजपर्यंत आम्हाला यश आलं नाही. आज ही लढाई सुरू आहे. या लढाईला यश यावं यासाठी अख्खा महाराष्ट्रातला समाज हा सातत्यानं या आंदोलनामध्ये उतरतोय. आणि आज सकाळपासून भूषणसिंह राजे होळकर साहेब, विजयराव तमनार, रमेश भाऊ, माननीय वडकुते साहेब, माननीय अर्जुन दादा सलगर, गणेश केसकर जे मागं उपोषण करते होते, माननीय महादेव अर्जुन आणि सर्व मंडळी, अशोक पातोंड साहेब असतील, नावं कुणाची राहिली तर नाराज होऊ नका. तर सगळे मंडळी सकाळपासून या प्रक्रियेमध्ये आहेत. माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्यासोबत सकाळी अत्यंत सविस्तर माननीय गिरीश भाऊ महाजन साहेब,
माननीय मुख्यमंत्री महोदय, मी, राम शिंदे सर आणि गुळकोते साहेब अशी सविस्तर चर्चा झाली. नंतर भाऊ तर सकाळपासून या प्रक्रियेमध्ये आहेत. भूषण शराजे आहेत, स्नेहा सोनकाटेताई आहेत, बाळासाहेब किसवे आहेत, सगळीच मंडळी सकाळपासून या सगळ्या प्रक्रियेत आहेत. आनंद कुमार साहेब आता इथं उपस्थित आहेत. तर भाऊ, आमची विनंती हीच आहे की सुप्रीम कोर्टामध्ये 2 तारखेला जी तारीख आहे, आम्हाला कोर्टातूनच हे सहज शक्य होऊ शकतं. याच्यावरची सगळी डिटेल चर्चा आपली आता बैठकीमध्ये तास दीड तास झालेली आहे. तर त्यानुसार सरकारनं आम्हाला पाठिंबा देण्याचा जो शब्द दिला आहे आणि तुमच्याकडे लीड दिलंय की गिरीश भाऊंनी स्वतः दिल्लीला जावं, आपलं शिष्टमंडळ त्यांना घेऊन सोबत जावं, सभापती महोदय या सगळ्या प्रक्रियेमध्ये असतील आणि तिथं जाऊन 2 तारखेला कशा पद्धतीनं भूमिका सरकारनं मांडायची आहे याची व्यवस्थित रचना आता माननीय गिरीश भाऊंनी, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ठरवलेली आहे. तर आम्ही धन्यवाद देतो तुम्हाला की तुम्ही आज दिवसभर, कारण शेवटचा अधिवेशनाचा दिवस असताना सुद्धा आणि अत्यंत धावपळीत सुद्धा तुम्ही या धनगर समाजाच्या प्रश्नासाठी तुम्ही लक्ष दिलं. आम्हाला याची जाणीव आहे की आमची लढाई अत्यंत किचकट आहे, संघर्षमय आहे. परंतु लोकांचं भलं व्हायचं असेल आमच्या, तर एसटी आरक्षणाशिवाय पर्याय नाही. कारण 1.5 कोटी लोकांच्या मध्ये आमचा एक खासदार आता तुम्ही केला. मागं महात्मे साहेबांना तुम्ही राज्यसभा दिली, आता माननीय गुळकोते साहेबांना दिली. एक खासदार, एका घरात 6 खासदार झाले. वसंतदादा खासदार, शालिनीताई खासदार, प्रकाशबाबू खासदार, त्यांचे चिरंजीव प्रतीकदादा खासदार, विशालदादा खासदार आणि मदनभाऊ खासदार. एका 40 सदस्याच्या कुटुंबामध्ये 6 खासदार आणि 1.5 कोटीच्या लोकांमध्ये एक पण खासदार नाही. ही परिस्थिती आमची आहे. IPSचा आकडा काढला, IASचा आकडा काढला, अधिकाऱ्यांचा आकडा काढला, आमचा टक्काच नाही. आणि म्हणून लोकांच्या आमच्या भावना आहे की जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी, या तत्वावरती धनगर समाजाला न्याय मिळाला पाहिजे. हा न्याय कधी मिळेल? एसटीचा दाखला मिळाला तर सरकारचं मी आभार मानतो. कोणाला काय म्हणायचं ह्याच्याविषयी मला माहीत नाही. कोर्टाच्या लढाईमध्ये तुम्ही आम्हाला, आम्ही सांगेल त्या पद्धतीनं, आमची जी लोक लढाई करते त्या सांगेल त्या पद्धतीनं तुम्ही आम्हाला ॲफिडेव्हिट घालून दिली. आता सुप्रीम कोर्टामध्ये तुम्ही शेवटची लढाई आमची बाजू घेऊन ताकदीनं लढा, नक्की आम्हाला यश येईल अशी आम्हाला सगळ्याला आशा आहे. आणि त्या पद्धतीनं तुम्ही आम्हाला सपोर्ट करावा अशी माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. तुम्ही वेळ काढून आला त्याबद्दल धन्यवाद. आझाद मैदान मुंबई येथे गेल्या 10 दिवसापासून दीपकभाऊ बोराडे आणि सर्व महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते धनगर आरक्षणासाठी असलेला हा लढा गेल्या अनेक दिवसापासून त्यांच्या नेतृत्वामध्ये जालना, पंढरपूर, मुंबई असा हा लढा सुरू आहे. सर्वच मान्य पदाधिकारी, शासनाचे प्रतिनिधी इथे उपस्थित आहेत. सगळ्याची नाव घेण्यामध्ये मी वेळ घालवत नाही. परंतु दीपकभाऊ बोराडे यांच्या नेतृत्वामध्ये घरी एवढं मोठं दुःख झालं असताना देखील समाजाच्या प्रती त्यांनी स्वतःवर आलेलं एवढं मोठं संकट बाजूला सारून मी ठरवलेला आणि घेतलेला प्रश्न समाजाचं हित जोपर्यंत त्याचा तडीत जात नाही ही भूमिका त्यांनी ठाम घेतली. आणि विजय तमनांनी सांगितल्याप्रमाणे निश्चितच सगळ्यांच्याच ह्या भावना आहेत. मग ते लोकप्रतिनिधी असो, कार्यकर्ता असो, सगळ्यांच्याच ह्या भावना आहेत. परंतु प्रातिनिधिक स्वरूपामध्ये त्यांनी जे आंदोलन केलं, शासनाचं लक्ष वेधलंय, मलाही ते भेटले. आणि म्हणून आता आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितल्याप्रमाणे सुप्रीम कोर्टामध्ये एक तारीख आहे. माननीय गिरीश महाजन साहेब त्याच्यात विस्तृत स्वरूपामध्ये काय चर्चा झाली ते सांगतील. परंतु तुमचं, आमचं सर्वांचं हेच मागणी गेल्या अनेक वर्षानुवर्ष अनंत कुमार पाटील देखील आहेत. त्यांच्या कालखंडापासून हा लढा सुरूच आहे. प्रत्येक वेळीस नेतृत्व किंवा पुढाकार घेणारे व्यक्ती जरी असेल तरी समाजाचा प्रश्न हा एकच आहे. त्यामुळे हा प्रश्न सुटला पाहिजे. आणि म्हणून राज्याच्या सरकारच्या माध्यमातून असेल, केंद्राच्या सरकारच्या माध्यमातून असेल, दीपकभाऊ बोराडेंनी अतिशय हा काळजावरती दगड ठेवून समाजाच्या प्रती
त्यांनी ही जी भूमिका घेतली ती तमाम महाराष्ट्रातल्या धनगर समाज बांधवाच्या माध्यमातून त्यांचं ऋण म्हणावं तेवढं थोडंच आहे आणि त्यांची हा प्रश्न आरक्षण मिळण्यासाठी जी हिंमत आहे ती खऱ्या अर्थाने वाखण्याजोगी आहे आणि म्हणून ही भूमिका घेतलेली आहे त्यांनी. त्यामुळे अनेक विस्तृत प्रश्नावरती चर्चा झालेली आहे. त्याच्यामुळे जास्तीचं अधिकचं न बोलता येणाऱ्या कालखंडामध्ये शासनाच्या माध्यमातून आणि सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून आवश्यक ती ज्या सर्व प्रक्रिया आहेत ते गिरीश महाजन साहेब आपल्या भाषणातून सांगतीलच. आणि म्हणून ते आपण आंदोलन जे केलंय ते निश्चित स्वरूपामध्ये एक दिशा दर्शक ठरवणारं हे आंदोलन आहे. आणि त्यामुळं आपली तब्येतही बरोबर नाही. मी इथं सगळ्या डिपार्टमेंटला सांगितलंय की त्यांचे पॅरामीटर्स सगळे चेक करावेत, कारण गेली 10 दिवसापासून हे उपोषण सुरू आहे. आणि म्हणून निश्चित स्वरूपामध्ये हा आरक्षणाचा प्रश्न सुटला पाहिजे. पण तुमच्या तब्येतीची देखील काळजी सर्व समाज बांधवांना महाराष्ट्रातल्या आहे, ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळं या संदर्भामध्ये आमदार पडळकर आहेत, आमदार खासदार वटकुते साहेब आहेत, माननीय मुख्यमंत्री महोदयाशी चर्चा झालेली आहे. 2 तारखेला विषय आहे. आणखी अनेक पॅरलल जे विषय आहेत ते निश्चित स्वरूपामध्ये आम्ही सर्वजण त्यासाठी पाठपुरावा करू. आपणही सर्वजण आहेत. त्यामुळं हा समाजाचा गिरीश महाजन साहेब प्रश्न सुटला पाहिजे. आम्ही जरी सरकारचा भाग असलो तरी बोराडे साहेब हे दीपक भाऊंनी या प्रश्नाकडे लक्ष वेधलेलं आहे. त्यामुळे ह्या प्रश्नाच्या निमित्तानं आपल्याला हा पाठपुरावा करावा लागेल. त्यामुळं तुम्ही एकटे नाही आहेत, आम्ही सर्वजण आहोत. तुमच्या जो काही समाजाच्या प्रति भावना आहेत, तुमच्या समाजाच्या प्रति तुम्ही जे व्यक्त केलेले ह्या वेदना तुम्ही निश्चित स्वरूपामध्ये बाजूला सारून समाजाचं हित लक्षात घेतलेलं आहे. त्यामुळं हा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही देखील सर्वजण कसोशीने आपल्याबरोबर आहोत, ही भूमिका आहे. त्यामुळे जास्तीचं अधिकचं न बोलता मला वाटतं गिरीश महाजन साहेबांनी या संदर्भामध्ये अधिकची भूमिका राज्य सरकारच्या वतीने जी घेणार आहे ती स्पष्टीकरण केलं तर म्हणजे त्यांचं उपोषण सोडायला आपल्याला सोयीस्कर होईल. माननीय गिरीश महाजन साहेब, मंत्री महोदय. फोटोमध्ये जाऊ दे. तर दीपक भाऊ यांच्या उपोषणाचा आज जवळपास 10वा दिवस आहे. 16 तारखेपासून ते या ठिकाणी उपोषण करतायत. पाण्याशिवाय काही अन्नग्रहण या ठिकाणी करत नाही. त्यामुळे आता त्याची तब्येतही त्याचे सगळे पॅरामीटर आहेत खालीवर व्हायला लागलेले त्याची आपल्या सर्वांना कल्पना आहे. अधिवेशनाचा आता शेवटचा दिवस. खरं म्हणजे अधिवेशनाला सुरुवात झाली त्यावेळेलाही बैठक विधानसभेमध्ये झालेली होती. त्यावेळेला मी दीपक भाऊंना विनंती केली होती, सगळ्यांनाच विनंती केली होती की आपण उपोषणाला बसू नका. कारण आपल्याला माहिती आहे आपली लढाई ही कायद्याची लढाई आहे. आपल्याला कोर्टात जाऊनच न्याय मिळणार आहे. आपल्याला आरक्षण पाहिजे पण ते कायमस्वरूपी टिकणारं पाहिजे. आपण म्हणतात काही लोक म्हणतात सरकारचे आदेश देऊन टाका, दिलं तर ते लगेच दुसऱ्या दिवशी कोर्टामध्ये त्याला स्टे होणार आहे. त्याची आपल्या सर्वांना कल्पना आहे आणि त्यातून मग आउटपुट काही निघणार नाही. आणि म्हणून आपल्याला जे यातली तज्ज्ञ मंडळी आहेत, सॉलिसिटर आहेत, मोठे वकील आहेत, एजी आहेत, कुटुंब करू आणि त्यानंतर आपण निर्णय करू आपल्याला काय कसं पुढे जायचं, आपला प्रवास कसा करायचा सगळा कायदेशीर. पण दीपक भाऊंचा आग्रह होता की नाही मी उपोषणाला बसणार आणि ते उपोषणाला बसल्यानं 10 दिवस बोलता निघून गेले. आजही आम्ही सर्वजण त्या ठिकाणी होतो. रामभाऊ त्या ठिकाणी होते, पडळकर साहेब होते, खासदार कडकुते साहेब होते, राजे होते, ताई होत्या, सर्वजण आपण त्या ठिकाणी होतात. आपणही बघितलं असेल की आमची जी भूमिका आहे सरकारची ती तिथे स्पष्ट आहे. मान्य देवेंद्रजींची भूमिका आपल्याला कल्पना आहे, त्यांनी आधी वेळोवेळी घोषणा केलेली आहे. शिंदे साहेबही असतील किंवा सुनेत्राताई असतील, त्यांची सगळ्यांची भूमिका या बाबतीमध्ये अतिशय स्पष्ट आहे की आपल्याला कुठल्याही आपल्यावर अन्याय होता कामा नये. आपलं जे हक्काचं आहे ते आपल्याला मिळालंच पाहिजे. ही भूमिका जशी आपली तशी सरकारची पण त्या ठिकाणी आहे.
पण त्या धनगर आणि डच्या भानगडीमध्ये आपण खरं त्या ठिकाणी शेतलो गेलेलो आहोत, त्याची आपल्या सर्वांना कल्पना आहे. आणि म्हणून हा विषय आता कोर्टाकडूनच, आणि आपण तसं SLP कोर्टामध्ये आपली आहे, त्याची तारीख आता 2 या ठिकाणी आहे. येणाऱ्या 2 तारखेला आपल्याला सुप्रीम कोर्टामध्ये लढा द्यायचा आहे. त्या ठिकाणी मी परवाच आपल्याला कल्पना आहे आपल्या सगळ्यांच्या समोर कडक साहेब होते, रामभाऊ सगळ्यांच्या समोर मी एजन्सी बोललो. तिथे जे आपले 2 मोठे सॉलिसिटर आपण लावलेले आहेत त्यांच्याशी त्या ठिकाणी बोललो. अतिरिक्त माहिती कुंभकोणी साहेबांकडे आपण त्यांनाही घेऊन जाऊ दिल्लीला गरज पडेल तसं. पण मला वाटतं 2 तारखेला आता आपल्याला त्या ठिकाणी पूर्ण ताकदीने, कदाचित एखाद्याला पुढची तारीख घेऊ जर काही अडथळा असेल किंवा काही अडचण असेल कागदपत्राची, तर आपण 8-10 दिवसाची तारीख पुढे परिस्थिती एक पुढची तारीख घेऊ. पण आता हा लढा संपला पाहिजे मला असं वाटतं. त्यात आपल्याला न्याय मिळालाच पाहिजे. आणि म्हणून आम्ही मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं मला स्वतः लक्ष घाल, आणि मी पण आपल्या सर्वांना सांगितलं की त्याच्या पुढच्या तारखांना असेल, सुप्रीम कोर्टात असेल, मी स्वतः त्या ठिकाणी हजर राहील. आपण 5-7 लोक त्या ठिकाणी जाऊन आपण सगळेजण, फडणवीस साहेब आहेत, सगळे आहेत, खासदार तर तिथेच आहेत, आपण सगळेजण अजून 5-7 जण त्या ठिकाणी जाऊ. आणि काय कमी आहे, काय जास्त आहे, कुठले कागदपत्र लागत आहेत, काय रणनीती करायची ती आपण त्या संदर्भामध्ये निश्चित एक मार्ग त्या ठिकाणी काढूया. काही करून आपल्याला त्या ठिकाणी न्याय मिळवून घ्यायचा आहे. जशी आपली भूमिका मी पुन्हा सांगेल, देवेंद्रजींची सुद्धा तीच भूमिका आहे, शासनाची सुद्धा तीच भूमिका आहे. आणि म्हणून दीपक भाऊ, आता आपण तब्येतीकडे लक्ष द्या. तर आपल्याला लढा द्यायचा आहे. हा नुसतं आपण 10 दिवस 15 दिवस मोठ्याला पोचून लढा म्हणजे मार्गी लागणार नाही याची आपल्याला कल्पना आहे. पण त्यासाठी आपली तब्येतही चांगली असली पाहिजे. तुमची भूमिका स्पष्ट आहे, अतिशय प्रामाणिक आहे समाजाविषयी, हे याची कल्पना सर्वांना आहे. सगळ्या महाराष्ट्राला समाज बांधवांना तशी आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून एवढा मोठा समाज असताना सुद्धा आपल्याला हक्काचं मिळत नाही याची खत जशी आपल्याला आहे तशी आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून आता आपल्या पारड्यामध्ये सगळं पाडूनच घ्यायचं आहे. आणि म्हणून त्यासाठी पुन्हा आपल्याला शब्द देईल, पुन्हा आपल्याला सांगेल की आम्ही पूर्ण वेळ आम्ही आपल्या सोबत त्या ठिकाणी आहोत. त्यात कुठेही काळजी करण्याची गरज नाही. जी काय मदत लागेल ती मी स्वतः त्या ठिकाणी, आता मी त्या ठिकाणी बोलणार नाही, पण आपण ती सगळी मदत त्या ठिकाणी करू. आणि म्हणून दीपक भाऊ, आता आपली तब्येत चांगली, कारण ह्या लढ्यामध्ये तुम्ही आमच्यासोबत दिलेले असले पाहिजे, तुम्ही त्या ठिकाणी आले पाहिजे. आणि म्हणून मी सांगत होतो आपल्याला की आपण ही सगळी नियमानेच लढाई लढू. पण आता 10 दिवस झाले आपण त्या ठिकाणी अजून तब्येतीला ताण देऊ नका. मुख्यमंत्री महोदयांशी आम्ही सर्वांना भेटलो, बैठकी झाली, आम्ही बोललो त्या ठिकाणी. आणि म्हणून मी शासनाच्या वतीने या ठिकाणी आलेलो आहे, मुख्यमंत्र्यांच्या वतीने या ठिकाणी आलेलो आहे. शिंदे साहेब बोलले, सुनीताताई बोललेले आहेत. आणि म्हणून आमची आपल्याला विनंती आहे की आता आपण हे उपोषण त्या ठिकाणी थांबावं आणि 2 तारखेची तयारी आपण सगळेजण करू. म्हणजे आपण त्या ठिकाणी आमच्यासोबत या आणि आपण सगळेजण मिळून, आता खरं म्हणजे आपण ज्या गोष्टीचा उल्लेख केला की आज आपण सगळेजण एकत्रित झालेलो आहोत, ही सगळ्यात आनंदाची गोष्ट आपल्यासाठी. नाही तर समाज समाजात दुफळी असली, कुठल्याही न्याय मागण्या आपल्याला पदात पडून घ्यायचे असतील तर सगळा समाजात संघटित असला पाहिजे, एकत्रित असला पाहिजे. नाही तर एक दुसरं सांगतो, दुसरं तिसरं सांगतो, तिसरं चौथं सांगतो, मला वाटतं असं कुठं चालणार नाही. पण आपण शेवटी समाजाला आपल्याला न्याय द्यायचा आहे. आपलं ध्येय एकच आहे या बाबतीमध्ये, हे वेगवेगळं नाहीये. शेवटी समाजाला न्याय देते. आपल्या एसटी प्रवर्गामध्ये आपल्याला त्या ठिकाणी प्रवेश करायचा आहे. आणि म्हणून मलाही या गोष्टीचा आनंद झाला. मी सगळ्यांना सांगितलं, पडळकरांनाही सांगितलं, रामभाऊ होते, आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आता या ठिकाणी आपण एकत्रितपणे जाऊन आता सगळी लढाई आपल्याला पुढची लढायची आहे. आणि याची फलनिष्पत्ती आज एवढी निश्चित चांगली झालेली की आपण सगळ्या एकत्रित झालेलो आहोत. दिल्लीला सुद्धा आपण सगळे एकत्रित जाऊन त्या ठिकाणी हा लढा लढूया. निश्चित आपल्याला ज्या दुसऱ्या आपण ते मागण्या या ठिकाणी केलेल्या आहेत त्या संदर्भामध्ये सीएम साहेबांनी आपल्याला ओके केलेलं आहे की त्या संदर्भाने मी कुठे कमी पडणार नाही. पण आपली सगळ्यात महत्त्वाची मागणी जी आहे त्या प्रवर्गामध्ये आपण आलो पाहिजे, ही सगळ्यात महत्त्वाची आपली मागणी आहे. आणि त्यासाठी आपण निश्चित आता 2 तारखेपासून या ठिकाणी लढा देऊ. सरकार काही करेल किंवा सरकारने म्हटलं की होईल असं नाही, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. सगळे यातले तज्ज्ञ आहेत, अभ्यासू आहेत, सगळ्यांना माहिती आहे. मला वाटतं 2 तारखेपर्यंत जमलं तर आपण कुंभकोणी साहेबांना भेटून घेऊ. एक मिटिंग आपण एसटी मंत्रालयामध्ये करून घेऊ, विधान मोरदकर मंत्रालयामध्ये. रामभाऊ तुम्ही कॉल करा, आम्ही सगळेजण आपण त्या ठिकाणी बसूया आणि आपण एक चांगली बैठक त्या ठिकाणी करू. त्यांचे कायदेशीर मार्गदर्शन, कारण त्यांना जेवढं माहिती तेवढं कोणालाच माहिती नाही कुंभकोणी साहेबांना. म्हणून मला असं वाटतं की ती बैठक आपण या ठिकाणी करू आणि दिल्लीला जाऊन पुढची सगळी रणनीती आपण त्या ठिकाणी ठरवूया. निश्चित मला खात्री आहे आपण सगळेजण एकत्रित मिळून जर हा लढा दिला तर
कुठली गोष्ट कठीण नाहीये. निश्चित यश आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे, त्या बाबतीमध्ये आपण खात्री बाळगा. पुन्हा मी आपल्या सर्वांच्या वतीने, शासनाच्या वतीने मी दीपक भाऊंना विनंती करतो की आपण आता आपलं उपोषण थांबवा, तब्येत 2-4 दिवस चांगली करा आणि पुढे आपल्याला पुन्हा दिल्लीला जायचं. तुम्ही आमच्यासोबत दिल्लीला या ठिकाणी नक्की यावं. आपल्यावर मोठं संकट आलेलं आहे याची मला कल्पना आहे. दुपारीच मला ती बातमी कळाली आपल्या सासऱ्यांच्या संदर्भामध्ये, पुन्हा साडूंच्या संदर्भामध्ये. तर संध्याकाळी खरं अशाही परिस्थितीमध्ये आपण या ठिकाणी आहात. खरं समाजासाठी आपली जी तळमळ आहे ती यावरून खरंच दिसून येते. गेल्या वेळी सुद्धा आपण उपोषणाला बसलो त्यावेळेला मी सुद्धा त्या ठिकाणी सगळ्या गोष्टीमध्ये सहभागी होतो. गेले 3-4 दिवस मी या ठिकाणी आपल्याशी बोलतोय. दीपक पाटील, प्रांत रामेश्वर किंवा फोनवर निवडून देत आहेत. वारंवार विनंती आपल्याला त्या ठिकाणी केली, पण आपण म्हणले की असं होणार नाही. पण आपल्याला कल्पना आहे की कोर्टाशिवाय आपली लढाई सक्सेस होऊ शकणारच नाही 100%. 1% दुसरा चान्स नाही. आणि आपण निश्चित आपलं त्या माध्यमातूनच काय असेल नसेल ते आपण बघू, पण त्या माध्यमातून हे यश आपल्या पदरामध्ये पाडून घेऊ, म्हणजे ते कायमस्वरूपी टिकणार असेल. अन्यथा मला आपल्या सर्वांना कल्पना आहे, जे यातले तज्ज्ञ आहेत, अभ्यासक आहेत, त्यांनाही माहिती आहे की असं दुसरं इथून थातून आरक्षण घ्यायचं आणि 2-3 दिवसामध्ये परत त्याला स्टे घ्यायचा. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत तेच झालं होतं मागच्या नारायण राणे साहेबांनी 22-8 दिवसात डिक्लेअर करून टाकलं आणि नंतर मग ते लगेच 4थ्या दिवशी 3ऱ्या दिवशी हायकोर्टाने रिजेक्ट करून टाकलं. मला वाटतं तशी आपली पद्धत होता कामा नाही, तशी परिस्थिती आपली होता कामा नाही. यासाठी निश्चित आपण काळजी घेऊया. आणि म्हणून मी दीपक भाऊंना या ठिकाणी विनंती करेल, माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या वतीने, शासनाच्या वतीने मी विनंती करेल की आपण आपलं उपोषण मागे घ्यावं. आता आपण हॉस्पिटलला जाऊन 2-3 दिवस आराम करावा आणि त्यानंतर मग आपण आपल्या पुढच्या तयारीला, पुढच्या लढाईला आपण पुन्हा तयार होऊ आणि निश्चित आपल्या पदामध्ये यश काढून घेऊ, ओढून आणू. एवढीच ग्वाही मी आपल्याला या ठिकाणी देतो. त्या सगळ्या लढाईमध्ये मी आपल्या सोबत राहील. कुठे असू द्या, काही असू द्या, मी आपल्या सोबत असेल ते 2 पाऊल आपल्या पुढे राहील, एवढी ग्वाही मी आपल्याला प्रसंगी देतो. आणि पुन्हा विनंती करून भाऊंनी या ठिकाणी, दीपक भाऊंनी उपोषण सोडावं अशी त्यांना या ठिकाणी विनंती करतो. मला वाटतं आता तुमचं सिस्टमॅटिक झालं. आम्ही सकाळी पण साहेबांना भेटलो, सगळं ते मंजूर झालेलं आहे. बाकी मागण्याच्या संदर्भात काही अडचण नाहीये. फक्त आपली मुख्य मागणी आहे, त्यासाठी फक्त आपल्याला कोर्टात जायचं. बाकी मागण्या साहेब म्हणजे अतिशय छोट्या आहेत, त्या हो सांगा सगळ्या अतिशय छोट्या मागण्या, पण मला वाटतं त्या सगळ्या मान्य केलेल्या आहेत. हो. आणि मग यानंतर मी दीपक भाऊंना विनंती करतो की त्यांनीही या संदर्भामध्ये आपली घोषणाही करावी. पण माझी त्यांना पुन्हा विनंती राहील की आता आपण जास्त वेळ, त्याची तब्येत, खरंच मी डॉक्टरांशी बोललेलो आहे, आजही बोललो, त्याचे थोडेसे पॅरामीटर कमी जास्त होत आहेत. आता जास्तही आपण आता कुठल्या गोष्टीचा अर्थ बघू नका. आपल्याला हा लढा अजून लढायचा आहे, त्यासाठी आपण तब्येत आपली चांगली ठेवावी एवढी विनंती मी आपल्याला करतो. दीपक भाऊ आपल्याला संबोधित करतो. तुम्ही लोक आला, मला वाचवायला आलात, पण थोडासा वेळ झाला. माझे सासरे गेले, त्याला तुम्ही सगळी जबाबदारी, मी पण जबाबदारी. ही जबाबदारी टाळता येणार नाही कोणाला. आता या ठिकाणी आपल्या समाजाचे भूषण राम शिंदे साहेब, समाजाचे ज्येष्ठ नेते, आमचे मार्गदर्शक माजी आमदार अनंत कुमार पाटील साहेब, खरं म्हणजे ज्यांच्यावर विश्वास ठेवून आम्ही मार्गदर्शन करत होतो असे नामदार गिरीश भाऊ, या ठिकाणी होळकरांचे वंशज महाराज भूषणसिंह राजे होळकर, खासदार रामरावजी वडकुटे साहेब, आमदार गोपीचंद भाऊ पडळकर, सगळेच आमचे ज्या लोकांनी खरं म्हणजे एका दिवसाचा कोणी कार्यकर्ता किंवा आंदोलक नाहीये, गेले कित्येक दशकांपासून लढतात. परंतु 17 सप्टेंबर पासून खऱ्या अर्थानं ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि आतापर्यंत घरदार सोडून माझ्या सोबत येत असे सर्व सहकारी. मी गिरीश भाऊ, आता तुमचा काय निर्णय झाला याच्याशी मला काही घेणं देत नाही. मी त्या दिवशी सुद्धा
फडणवीस साहेबांना नम्रपणे सांगितलं होतं, साहेब आपण बैठकीला नव्हता, हे सगळे होते. साहेब मी आत्ताही नम्रपणे सांगतो, आमचा कुठल्या समितीवर, कुठल्या आयोगावर, न्यायालयावर 1% विश्वास नाही. आमचा विश्वास देवेंद्र फडणवीस साहेबांवर आहे आणि नरेंद्र मोदी साहेबांवर आहे. त्याच्यामुळे त्या दिवशी मी तेच बोललो होतो. फडणवीस साहेब म्हणले, दीपकराव तुमची 4 तज्ञ पाठवा, आपण याची सोबत बैठक घेऊ. मी त्या दिवशी शिंदे साहेब नम्रपणे सांगितलं, आमच्यात तज्ञ आहेत, हुशार आहेत, नाही असं नाही, पण साहेब आमच्यापेक्षा जास्त तज्ञ तुमच्याकडे. आणि देणारानं जर ठरवलं तर मार्ग नसला तरी मार्ग काढता येतो. आमची त्या दिवशी भूमिका तीच होती. तिथेही तेच म्हटलं होतं की साहेब 16 तारखेचा आमचा आता 8 तास याच्यामुळे श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकरांची जयंती आम्ही मुंबईत साजरी करण्याचं ठरवलंय. तुम्ही आमचं हिरमोड करू नका, जे काय तुम्हाला ठरवायचा वेळ मी आम्ही थोडी म्हणलो साहेब आजच GR काढा, आजच सर्टिफिकेट द्या, असं आम्ही नाही म्हणत नाही, इतके येडे नाही आम्ही. तुम्हाला जे पर्याय मी आता अजूनही सांगतो साहेब, तुमची चर्चा साहेब मला माहित नाही, तुम्ही सगळे आले. मी याच्यामुळे म्हणलं राजे तुम्ही सगळे जबाबदार लोक आहेत. आता इथून पुढे मला तर कोणी म्हणणार नाही. मी सांगितलं होतं इथून जाईल तर निर्णय घेऊन जाईल, नाही तर माझी डेड बॉडी इथून मुंबईतून बाहेर जाईल. दुर्दैवानं माझी गेलेली, पण माझ्या घरातच डेड बॉडी आता. पण तुम्ही सगळे लोक आहेत, तुम्ही ठरवा काय करायचं ते. धनगराचं कल्याण करा इतकंच म्हणतो. दीपक भाऊंच्या भावना आपल्या सगळ्यांना कळल्या आहे, आम्हालाही कळलेल्या आहेत. त्यांची तळमळ, ज्या तळमळीने ते या ठिकाणी बसलेले आहेत, त्यांची तब्येत सगळं बघून खरं आम्हालाही फार आम्हाला यात आनंद अजिबात नाही आहे किंवा फार आम्हाला असं इच्छा की अजून वाढावं किंवा आपण इथेच बसावं. पण निश्चित आपली जी भावना मी पुन्हा सांगेन ती माननीय मुख्यमंत्र्यांची पण आहे. आपण तो विश्वास मोदी समाजावर दाखवला, देवेंद्रजींवर दाखवला, त्याला कुठेही तडा जाणार नाही. मी पुन्हा याची ग्वाही देतो. आणि येत्या 2 तारखेला पुन्हा आपण त्या ठिकाणी 2-3 दिवस आधी दिल्लीला जाऊ आणि नंतर हा विषय निश्चित आपण त्या ठिकाणी मार्गी लावूया. एवढंच होतं. ठीक आहे, आमची काय चर्चा सगळ्यांची झालेली आहे, त्याची आम्हाला कल्पना आहे काय झालं काय नाही. पण आता यावेळेला ही लढाई आता आपण अगदी शेवटच्या टोकापर्यंत नेऊनच त्या ठिकाणी आपण थांबूया, एवढी पुन्हा आपल्याला मी त्या ठिकाणी ग्वाही देतो. असं पुन्हा विनंती करतो की आता आपण उपोषण थोडं आपली तब्येत सगळ्या विषयांवर आपली चर्चा झालेली आहे. माननीय मुख्यमंत्री मोदयांनी होकार दिलेला आहे, बाकी काही नाही. त्यांनी फक्त सांगितलं वाचू, आपण उपोषण सोडून घ्या. वाचा आणि उपोषण सोडवूया. प्रतिदीपक भीमरावजी बोराडे, मुक्काम गुन्हेगार तालुका जाफराबाद जिल्हा जालना. विषय उपोषण मागे घेण्याबाबत सकल धनगर समाजाच्या मागण्यावर आपले निवेदन प्राप्त झाले. आपल्या मागण्याबाबत माननीय मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा झाली असून शासन आपल्या मागण्या सकारात्मक आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या याचिकेच्या अनुषंगाने शासनाकडून सर्व सहकार्य व मदत करण्यात येईल. अनुसूचित जमाती आरक्षणासंदर्भात कायदे तज्ज्ञांशी चर्चा करून लवकरात लवकर नियोजित निर्णय घेण्यात येईल. आपल्या मागण्याबाबत शासन सकारात्मक असून आपले उपोषण तात्काळ मागे घ्यावे अशी विनंती करण्यात येते. माननीय जिल्हाधिकारी मुंबई शहर. माननीय मुख्यमंत्र्यांच्या संमती. चर्चा झालेली आहे. सगळ्या समाजासमोर झालेला आहे. आपण लवकर तब्येत चांगली करा आणि आपण लगेच आपण आपल्या पुढच्या कामाला लागू. राजे आपल्याला संबोधित करतील. मला आता जास्त वेळ घ्यायचा नाही, कारण त्यांची तब्येत बिघडतीये. मी जास्त काही बोलणार नाही. सर्वप्रथम मला इथं गिरीश भाऊ महाजन आलेले आहेत शासनाच्या वतीनं. त्यांना मला ही विनंती करायची आहे की भाऊ, आम्ही एक BK कोकरे घालवलेत, आम्ही एक BK कोकरे या आमच्या लढ्यासाठी गमावलेत. आम्हाला दुसरे BK कोकरे दीपक भाऊ बोराडेंच्या माध्यमातून घालवायचे नाहीत.
त्याच्यामुळं आपण जे आता आम्हाला आश्वासित केलंय, मला आपल्यावर विश्वास आहे, माननीय मुख्यमंत्र्यांच्यावर विश्वास आहे, आपण निश्चित या मागण्या पूर्ण कराल याची आम्हाला खात्री आहे. त्याचबरोबर मला एका गोष्टीचा आज इथं आनंद आहे की या समाजाच्या मागणीसाठी आमच्या सर्वांचे लाडके आमदार गोपीचंदजी पडळकर इथं आलेले आहेत. आमच्या सर्वांचे लाडके आपले महाराष्ट्र राज्याचे सभापती राम शिंदे साहेब इथं आलेले आहेत आणि सर्वच नेत्यांनी पक्षाविरहित इथं जी एकजूट दाखवली, अशीच एकजूट जर राहिली तर निश्चितपणे आम्हाला आमच्या आरक्षणापासून कोणी वंचित ठेवू शकणार नाही. मी आता फार वेळ न घेता दीपक भाऊंना विनंती करतो की मंत्री महोदय इथं आलेत, त्यांच्या हस्ते आपण उपोषण सोडावं आणि येत्या काळामध्ये आपण निश्चित या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा करू. धन्यवाद. दीपक बोराडे साहेब बोलले, पडळकर साहेब गडबडमध्ये पूर्ण मीडिया वगैरे त्यांनी सांगितलं की आता ही जबाबदारी तुमची आहे. आता ही जबाबदारी आरक्षण मिळवून देण्याची, सर्टिफिकेट मिळवून देण्याची हे धनगर समाजाचे जे नेते आहेत अनंत कुमार पाटला सहित यांची आहे, हे आता बोर्डांची नाही. हे बोलले आणि आपण हे स्वीकारू. पडळकर साहेब तुम्ही शब्द द्या, रामभाऊ शब्द द्या, निश्चित यश येईल. आणि आता नेतृत्व पडळकर साहेबांनी. बोराडे साहेबाला विश्रांती द्या. महाजन साहेब काय करता, मारता का त्याला? लाखातली एक गोष्ट पडळकरला पुढे करा, तरुण आहे एवढं बोलतो. आणि बोराडे साहेब तुमचा त्याग वाया जाणार नाही. समाज समजून आहे की तुम्ही काय केलं, कोण करते हो कुठल्यासाठी. हा काही मागासाठी बसला का? मराठीसाठी बसला, आमच्यासाठी. म्हणून मी जास्त बोलत नाही. बोराडे साहेबाला आयुष्य देव परमात्मा, अहिल्या देवीचा आशीर्वाद मिळो. बोलतो दीपक भाऊ तुम आगे बढ़ो. सोडायचं सगळ्या समाज बांधवांना विचार, सोडायचं उपोषण. पडळकर साहेबांना मी भार उचलतो म्हणून शब्द बोला. जय मल्हार. पुढचा भार मी उचलतो म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. एकदा बोला, एकदा बोला तुम्ही. चला इथून बाईट घ्या ना. कसली बाईट, कोणाची बाईट आता? कसली बाईट घेणार? गेल्या 10 दिवसापासून पडळकर साहेब आपल्या या दोन शब्द लढ्यासाठी बोला, दोन शब्द. ज्यांनी गोपी शेठ दोन शब्द बोला तुम्ही. मी भार घेतो, मी भार घेतो म्हणून बोला. मी भार उचलतो म्हणा आता इथून पुढचा. बोला बोला बोला. माहिती द्या, माहिती द्या. बोला साहेब. दोन शब्द बोला, बोला बोला साहेब. पुढचा आरक्षणाचा भार मी उचलतो म्हणा. तुम्ही मागून घ्या रे. बाईट घ्या, बाईट घ्या, बाईट घ्या.
पुढे घ्या अजून दादा, पुढे घ्या थोडेसे पुढे घ्या थोडे पुढे बोला गोपी शेठ बोला तुम्ही बोला तुम्ही एकदा